बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. सर्वप्रथम सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 8 मार्च महिला दिन. या दिवसाच्या औचित्यानं बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका नीलम मानगावे लिखित एक कथा, घाबरू नको आम्ही आहोत. ही कथा आहे त्यांच्या निर्भया लढते आहे या कथासंग्रहातून. या कथासंग्रहाच्या प्रारंभीच असलेल्या मनोगतात लेखिका नीलमताई म्हणतात, स्त्री ही एक माणूस आहे, तिलाही जगण्याचा हक्क आहे. याचं समाजाला पुरुषी परंपरेतून आलेल्या पुरुषीपणाला भान यायला हवे. तिचे माणूसपण जपायला हवे. त्यासाठी सर्व समाजाने दारिद्र्य, शिक्षणाचा अभाव, असमान सामाजिकता, चंगळवादाची पडलेली भूल, रूढी, परंपरा, धर्म संस्कृतीचा पगडा वगैरे गोष्टींचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे. त्यासाठी बोललं पाहिजे, लिहिलं पाहिजे, वाचलं पाहिजे. बोलणं, लिहिणं, वाचणं, ऐकणं हे एखाद्या चळवळीसारखं झालं पाहिजे. बस एवढंच. चला तर मग सुरू करूयात अभिवाचन. लेखिका नीलम मानगावे लिखित कथा, घाबरू नको आम्ही आहोत. महिला जागृती विचार मंचच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री आवळेकरांचा सकाळी 7 वाजता फोन. माझी घाई, त्यात हा फोन. तेल कडकडलेल्या फोडणीत कांदा मिरच्या टाकून फोन घेतला. नमस्कार मॅडम, आज व्याख्यान आहे तुमचं. आठवणीसाठी फोन केलाय. अहो, लक्षात आहे माझ्या, मी म्हणाले. नोंद करून ठेवली आहे मी तशी. काही काळजी करू नका, येते मी. मॅडम, बरोबर 2 वाजता कार्यक्रम सुरू करायचा आहे आणि 5 वाजता संपवायचा आहे. 5च्या आधीच म्हणा फार तर. त्याचं काय आहे? खरं तर एवढं सांगणं पुरेसं होतं. वेळ समजली झालं. पण त्या बोलत राहिल्या. कांदा भाजत मी ऐकत राहिले. त्या म्हणत होत्या, अहो, आमच्याकडे 5 नंतर बायका थांबतच नाहीत. किती का महत्त्वाचा कार्यक्रम असे ना, 5ला उठतातच त्या. मुलांच्या शाळा सुटून मुलं घरी यायच्या आत त्यांना घरी पोचायचं असतं ना. शिवाय 6:30ला डेअरी जाते, त्याच्या आधी त्यांना धारा काढायच्या असतात. त्यामुळं कार्यक्रम संपवावाच लागतो, नाहीतर बायका उठून जात राहतात. हो, काळजी करू नका, मी येते बरोबर वेळेत. गॅस बारीक करून भाजलेल्या कांदा मिरचीत पाणी ओतत मी म्हणाले, वेळेत जाणं, दिलेली वेळ पाळणं हा माझा स्वभाव आहे. मी स्वतःला तशी सवय लावून घेतली आहे. ते मला माहीत आहे, तुम्ही वेळेच्या बाबतीत ठाम आहात ते. पण आमच्या बायका त्याहून ठाम आहेत वेळेच्या बाबतीत. शाळा सुटल्याची घंटा आधी त्यांच्या मनात वाजते, मग शाळेत वाजते. शिवाय गोठ्यातल्या गाई म्हशी तरी वेळेच्या बाबतीत फारच स्ट्रिक्ट असतात ना. त्यामुळं बायकांच्या कानात शाळेची घंटा आणि गाई म्हशींचं हंबरणं जणू फीड केलेलं असतं. तेव्हा मला हसायलाच आलं. मी हसतच म्हणाले, अहो, संसार, घरदार, मुलं बाळं या भूतीच बायकांचं विश्व असतं. ते कितीही मोठे असेनात का, त्यांना हे सुटत नाही. मी येते वेळेत. 1:45लाच येते, मग झालं. मी गॅस मोठा केला. एका हातानं माझं काम चालूच होतं. मीठ, जिरेपूड, हळद, आलं, लसूण पेस्ट टाकून मी उकळी आलेल्या पाण्यात रवासुद्धा टाकला होता. रवा एकसारखा हलवून कढईवर प्लेट झाकून मी मोकळी झाले. थँक्स मॅडम, सकाळी सकाळी तुमचा वेळ घेतला. सॉरी म्हणत तिने फोन बंद करून माझी सुटका केली. मला 7:30ला पहिलं लेक्चर होतं. माझी घाई गडबड सुरू झाली. गरम डब्यात उपीट ओतून टेबलवर ठेवले. थर्मासमध्ये चहा भरून ठेवला. एवढं तर करायलाच हवं होतं. मुलाची 12वी आणि नवऱ्याची दिवसभराची धावपळ. गावातला नावाजलेला डॉक्टर, अर्थातच काम जास्त. शिवाय सामाजिक कामाची आवड. वेळ पुरतच नाही. मी कॉलेजमध्ये लागायच्या आधीच सासूबाईंचा पहिला धडा.
संसार व्यवस्थित सांभाळून नोकरी करायची असेल तर कर, नाहीतर तुझ्या पगाराची आम्हाला गरज नाही. व्यवस्थित शब्दावर जोर आणि पैशाची गरज नाही मधली तुच्छता मीही समजून घेतली. म्हणजे घ्यावीच लागली मला, कारण नवऱ्याची त्याला मूक संमती. पुन्हा रात्री आईचं बरोबरच आहे, बघ काय करायचं ते. चार भिंतीत गुदमरण्यापेक्षा हे बरं. मग मी बाहेर पडले, प्राध्यापक म्हणून लागले. 5 मिनिटात स्वतःचं आवरून तयार झाले. सौरभ, टेबलवर नाश्ता ठेवलाय, थर्मासमध्ये चहा ठेवलाय करून घे. बाबांना सांग मी गेले म्हणून. सासूबाई गावी असल्याने एवढं तरी सोपं झालं होतं. रोजची टकळी वाजवून मी घरातून बाहेर पडले. 10 मिनिटाच्या आत कॉलेज. घोड्यावर स्वार झाल्यासारखी पेपवर स्वार होऊन मी निघाले. वेळेत कॉलेजमध्ये हजर. मग कुठं मोकळा श्वास सोडता आला मला. 8 मार्च जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम कॉलेजमध्येही होता. एक सामाजिक कार्यकर्त्या, स्त्री प्रश्नांची जाण असलेल्या अभ्यासक, लेखक, पत्रकार, संपादक मिळून साऱ्याजणी मासिकाच्या संस्थापक, संपादक विद्या बाळ येणार होत्या. कार्यक्रमाचा आवाका मोठा ठेवला होता. नियोजन माझ्याकडे होतं. 8 दिवस खपून चांगलं जुळवून आणलं होतं. पण ऐनवेळी कराडजवळ रस्ता रोको आंदोलनामुळे अडकल्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत. आंदोलन एवढं तीव्र होतं की एक गाडी सोडत नव्हते कार्यकर्ते. 1 किलोमीटरवरच त्यांची गाडी अडकली. पुढे 1 किलोमीटर आणि मागे 1 किलोमीटर गाड्यांची रांग. गाडी बाहेरच काढता न आल्यानं त्यांना येता आलं नाही. पण अडचणीवर मात करून आपले विचार पोहोचवणं ही तर त्यांची खासियत. आत्ताही त्यांनी अडचणीवर मात केलीच. मला म्हणाल्या, काही हरकत नाही, आपल्याही परीक्षेचा काळ आहे असं समजूया आपण. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर सांग, मी इथून मोबाईलवरून बोलेन. तू तुझा मोबाईल माईक समोर धर. थोडा वेळ का होईना बोलीन मी. विद्याताई आल्या नसल्या तरी त्यांचा आवाज पोहोचला. विचार पोहोचले. विचार कोणता येत नाहीत हे त्यांनी दाखवून दिलं. त्या म्हणाल्या, विज्ञानाची आपल्याला किती मदत होते याचं उदाहरण आपल्या समोर आहे. मोबाईलचा शोध लागला नसता तर आत्ता या क्षणी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला नसता. तुमच्याशी मला संवाद साधता आला नसता. म्हणूनच विज्ञान युगात जगणारे आपण डोळसपणे जगायला शिकलं पाहिजे. निसर्गानं दिलेली बुद्धी वापरून विचार केला पाहिजे आपण. असं का, हा प्रश्न स्वतःला विचारता आला की उत्तर सापडत जातं. आणि मग लक्षात येतं, स्त्री पुरुष समान असताना त्यात भेद कुणी व का केला, तिच्यावर अन्याय का केला जातो. मग मनात येत जातं, स्त्री ही कुणाची गुलाम नाही, ती कुणाची मालमत्ता नाही. ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे. तिलाही सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. ती आधी एक माणूस आहे. माणूस म्हणून तिनं तर अन्यायाविरुद्ध लढलंच पाहिजे, पण एक माणूस म्हणून पुरुषांनीही तिच्यासोबत आपला आवाज उठवला पाहिजे. निरोगी समाजासाठी स्त्री आणि पुरुष दोघांनीही स्वतःशी आणि परस्परांशी संवाद केला पाहिजे. एकमेकांशी मन मोकळं बोललं पाहिजे. म्हणजे मग नाती निरोगी राहतात. पर्यायानं समाज निरोगी राहतो. दुसऱ्यावर अन्याय होणार नाही याचं भान ठेवत असतानाच स्वतःही अन्याय सहन करणार नाही याच्याशी ठाम राहिले पाहिजे. देव, धर्म, अंधश्रद्धा, अविवेक, बलात्कार वगैरे विषयांसंबंधी आपल्या ठाम भूमिका त्यांनी मोजक्या शब्दात मांडल्या. बोलणारी व्यक्ती समोर दिसत नसतानाही मुलीच नव्हे तर मुलांनीही भाषण शांतपणे ऐकलं. प्राचार्यांनी महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी मुलांनाही बसण्याची सक्तीच केल्याने मुलंही थांबली होती. महिलांसाठीचे विचार पुरुषांनी ऐकायलाच हवेत यावर प्राचार्य ठाम असल्यानेच हे शक्य झालं होतं. नाहीतर महिलांच्या कार्यक्रमात बोलणाऱ्या महिला आणि ऐकणाऱ्याही महिला असा काहीसा प्रकार असतो. घरी यायला 12:30 वाजले. 1:30 वाजता मला घरातून निघायला हवं होतं, म्हणजे 1:45 पोहोचता आलं असतं. माझ्याजवळ फक्त 1 तास वेळ होता.
एवढ्या वेळात एखाद्या रणरागिणीने रणांगणात तलवार फिरवावी अशा आवेशात स्वयंपाकासह सगळं आवरून बरोबर 1:30 वाजता मी घरातून बाहेर पडले. सगळं व्यवस्थित जमलं होतं. वाटलं आपली पाठ आपणच थोपटून घ्यावी. 1:45 वाजता गावात पोहोचले. एका मंगल कार्यालयाच्या हॉलमध्ये कार्यक्रम होता. गाव तसं माहीतच होतं मला. कार्यालयातही 3-4 वेळा लग्न कार्यासाठी वगैरे आले होते मी. त्यामुळं सगळंच माझ्या परिचयाचं होतं. संयोजिका म्हणाल्या होत्या गाडी पाठवते म्हणून, पण मग मीच नको म्हणाले होते. अशी गाडी बोलवायला येणार असेल तर एकतर ती तासभर आधी येते, नाहीतर आधी म्हणजे एवढ्या आधी की अजून काहीच तयारी झालेली नसते, नाहीतर मग खूप उशिरा येते. आपला वेळ फुकट जातोय, पण भयंकर अस्वस्थता येते. शिवाय गावही जवळ असल्याने मीच येते म्हणाले होते. कार्यालय गावाच्या बाहेर होतं आणि कार्यालयाकडे जाण्याचा रस्ता चावडीसमोरून जात होता. 2-4 मिनिटातच आता कार्यालयात पोहोचता येणार होतं मला. मी निघालेच होते. चावडीजवळ आले एवढ्यात चावडीसमोर गर्दी दिसली. एका उत्सुकतेपोटी गाडी थांबवून मी सहज एका माणसाला विचारलं, काय हो, काय झालंय? गर्दी का झाली एवढी? काय झालं माहीत नाही, पण एक बाई चावडीसमोर बसून रडायला लागली या, म्हणून एवढी गर्दी. फुक्कडचा तमाशा, हसला तो विकृत. कोण आहे बाई आणि का रडतीय? का रडतीय माहीत नाही, पण आहे कोणती? आंबेडकर वस्तीतली दिसते बाई. हे सांगताना सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर तिरस्कार दिसत होता. रडे ना का, आपलं काय जातंय? एवढी मगरूर बेफिकिरी त्याच्या देहबोलीतून जाणवून गेली. जागतिक महिला दिन आणि एक बाई चावडीसमोर बसून रडते, याचा अर्थ काहीतरी गंभीर प्रकरण असल्याशिवाय ती चावडीसमोर कशाला रडत बसेल? मला राहवलं नाही. गाडी एका दुकानासमोर लावून गर्दीतून वाट काढत मी आत गेले. अर्धे अधिक पांढरे केस झालेली विटक्या साडीतली 41 वर्षाची एक बाई छाती पिटून घेत रडत होती. तिचा एकूण अवतार बघून काहीतरी भयंकर घडलं असल्याची खात्री झाली माझी. बाईच्या कपाळावर कुंकू नव्हतं, गळ्यात मंगळसूत्र नव्हतं, डोकीवरचा पदर खाली येऊन एका खांद्यावरून पुढं आलेला, निम्मी छाती उघडी पडलेली. जवळ जाऊन मी आधी तिचा पदर सरळ करून छाती झाकून घेतली. तिचं मुळीसुद्धा माझ्याकडे लक्ष गेलं नाही, एवढी ती रडत होती. का रडता? काय झालं? मी चौकशी केली, तरी तिचं लक्ष नव्हतं. तिचा खांदा हलवून मी विचारलं, काय झालं? खांदा हलवताच माझ्याकडे बघून ती म्हणाली, वाटुळं केलं हो, वाटुळं केलं माझ्या सुनचं. ती आणखीनच रडत म्हणाली, आयुष्यातनं उठवलं माझ्या बाईला. ए गप्प बस, उगा बोंबलू नकोस. कुणाचा तरी आवाज आला. आवाजाच्या दिशेनं मी पाहिलं. पैलवान छापाचा मिशीवाला बाईकडे हात करून म्हणाला, उठीत ना, जा, कशाला बसली आज वरडत? हा? त्या मिशीवाल्याकडे दुर्लक्ष करून मी पुन्हा त्या बाईला विचारलं, काय झालं? काय झालं ते सांगा बघू मला. काय सांगू आता, सुनाची आबरू लुटली हो, फाडली तिला, फाडली. छाती बडवून घेत ती आक्रोश करू लागली. मला समजेना काय करावं ते. कुठेतरी लांबून ऐकलेली, पेपरमधून वाचलेली बातमी माझ्यासमोर फडफडत होती. एका बाईवर बलात्कार झाला होता. तिची सासू चावडीसमोर रडत बसली होती. न्यायासाठी शासन दरबारी दाद मागायला आली होती ती, आणि बघ्यांची गर्दी तिला बघत होती. तिचं रडणं, कपाळ बडवून घेणं, छाती बडवून घेणं चालूच होतं. शांत व्हा, शांत व्हा, मी तिला म्हणाले. सून कुठं आहे तुमची? घरात आहे की हो, ती रडत म्हणाली. म्या इथं सरपंचाला सांगाय आलोय तर कुणी ऐकच ना माझं, उलट मलाच दम द्यायला लागल्या. ती दम नाही देणार तर काय करणार? गर्दीत समोरच राहिला एकटा म्हणाला, वरडू नको, घरला जा म्हणलं तर जाईनास, आता तरी जा, सरपंच नाहीच चावडीत, उद्याच्याला ये म्हण सरपंच आल्यावर.
नाही, नाही जाणार मी. न्याय निवाडा केल्या बिगार जाणार नाहीत ना. ती माझ्याकडे वळून म्हणाली, गरीब बाया बापड्या म्हणजे काय सरकारी गायरान आहे काय व? कुणी बी येऊन तुडवून जायला? ह्यांना हा विचारणार कुणी नाही झाल्यात म्हणून शहन चाललंय ह्यांचं. पर पर आता गप्प बसणार नाही मी. धरा रे वडा तिला, उचला आणि नेऊन टाका तिच्या खोपटात. बघाचा मिशीवाला म्हणाला, हिला काय अक्कल आहे भाई? इलेक्शन तोंडावर आली या आणि ही हित बोंबलत बसली या. उचला, न्या इथनं तिला. 2-4 जण पुढे आले तशी ती बोंबलली जोरात. पुढे आलेले 2 पावलं मागे गेले. तेवढ्यात मी ओरडून म्हणाले, अंगाला हात लावू नका तिच्या. ओ बाई, तुम्ही कोण विचारणार? कुणी का असे ना, मी असं करू देणार नाही. तिला बसायचं तर बसू दे ना, सरपंच येईपर्यंत. तुमचं काय चाललंय? तुम्ही तिला उचलून नेऊ शकत नाही. काय करणार हो तुम्ही? काय करशीला? मी पोलीस स्टेशनला फोन लावून सांगेन. बायका म्हणजे काय वाटल्या तुम्हाला? एका बाईला ओढत न्यावं म्हणता? लाज नाही का वाटत तुम्हाला? मोबाईल हातात घेऊन मी नंबर लावायला लागले. नंबर एंगेज लागत होता. एवढ्यात मिशीवाला म्हणाला, ए गपरे, हात नका लावू तिला. पोलीस आलं की लई झंझाट वाढतं. पेपरवाला बी जमत्यात लागलीच कावळ्यावानी. बसू दे तिला बोंबलत. चला चला. कुणीच जागा सोडून हलत नव्हतं. काय करायचं व गरीब बायांनी? ती बाई मला विचारत होती. कोण दाद घेणार आमची? गरीबासनी आबरू नसती काय हो? सुनाच्या आबरूवर घाला घातला माझ्या. त्याचं ह्यांना काही नाही. आणि इलेक्शनचं लागलंय. बाईच्या आबरू परीस इलेक्शन मोठी असती काय हो? तिनं मला प्रश्न विचारला होता, बाईच्या अब्रूपेक्षा इलेक्शन मोठी असते का? काय उत्तर देणार मी? मनात आलं म्हणावं तिला, इलेक्शन सगळ्यात मोठी असते बाई. त्यामुळं हातात सत्ता येते. सत्तेनं गुर्मी येते. ती गुर्मी माणसाला हैवान बनवते. हैवानाला बाईच्या अब्रूची काय साड? पण मी तिला तसं काही बोलले नाही. धोतरवाला एकटा पुढे येऊन तावानं तिला म्हणाला, काय आबरू लावली आज मगापासनं? आबरू आहे का तुला? कुठल्या आबरूच्या गोष्टी सांगायलीस आहे? मला रागच आला धोतरवाल्याचा. मी चिडून म्हणाले, काय बोलता हे? तुमच्या घरातल्या बाईवर असा प्रसंग आला असता तर असंच बोलला असता का? जरा तोंड सांभाळून बोला. तुम्ही मध्ये बोलायचं काम नाही, तो म्हणाला. ह्या बाया तसल्याच असत्यात. लेकी सुनांकडनं धंदा करून पैसे मिळवत्यात आणि अंगावर आलं की बोंबालत्यात. सगळं ठावा हाय आम्हाला ते. नाही हो, नाही, खोटं हाय हे. आम्ही नाही असलं धंदा करीत. ही भडवीच पाठी लागतात आमच्या लेकी सुनांच्या. गरीब बायासनी आबरू नसती भाई. कुणाचं काम हे? कुणी केली बळजबरी? मी तिला विचारलं. सुनेनं नाव सांगितलं का कुणाचं? सांगितलं की. ती एकदम उसळून म्हणाली, सावकाराच्या पोरानं आबरू घेतली तिची. सावकाराच्या शेतात गेली ती भांगलाय तर त्याच्या पोरानं वडली तिला. बाकीच्या बाया घाबरून पळून गेल्या. ही सापडली त्याच्या तावडीत. कुणाचं नाव घेतेस ग ये सटवे? जीभ उचलली कशी तुझी? एक बायकी आवाज आला. मी वळून बघितलं. खरंच एक म्हातारी हात करून म्हणत होती, काय बोलतीस कळतंय काय तुला? शिकल्या सवरल्याला सावकाराचं पोरग तुझ्या सुनावर हात टाकल भाई? लायकी तरी हाय का तिची तेवढी? तू कोण? तुझी सून कोण? सावकाराचा पोरगा कोण? चांगल्या घरातलं पोरग घाणीत कशाला हात घालील? जरा तरी विचार. पुन्हा सावकाराच्या पोराचं नाव घेतलीस तर जीभ हासडून दिन हातात. आपल्या पायरीनं वागावं माणसानं. सावकाराच्या पोराची बाजू घेऊन बोलणारी कोण असेल ही म्हातारी?
मी विचारातच पडले, ही कशी उगवली इथं? नक्कीच त्यांच्यापैकीच असेल ही. वाटलं काहीतरी झणझणीत बोलावं, विचारावं, तुम्ही कुठल्या पायरीवरचं. पण एवढ्यात सरपंच आलं. सरका, सरपंच आलं, बाजूला सरका, रस्ता द्या. असा आवाज येताच सगळे जरा बाजूला झाले. सरपंच नावाची व्यक्ती पुढे येताच गर्दीला म्हणाली, का जमलाय? इथं काय तमाशा चाललाय होई? जावा की आपल्या रस्त्यानं. काय बाळक्या? सरपंच एका खाकी युनिफॉर्मवाल्या तरुणाला म्हणाले, एवढी माणसं जमल्यात, हकला येत नाही वई? चल, हाकलून दे समद्यांना. म्हणून सरपंच त्या म्हाताऱ्या बाईला म्हणाले, तुम्ही कशाला आला आई साहेब? जावा तुम्ही, आम्ही आहे की, बघतो आम्ही, जावा. चल गात. रडणाऱ्या बाईला उद्देशून ते म्हणाले, आज चल, चावडीत जाऊन बोलूया. चल, आधी रडणं थांबव, मग यात. लई नाटकं करू नकोस, मला समज ठावा आहे. चलात, चल गुमानात. मला आश्चर्यच वाटलं सरपंचाच्या बोलण्याचं. मी तिच्याबरोबर आज जायला निघाले तर, तुम्ही कोण? जावा तुम्ही बी, तुमचं काही काम नाही इथं. सरपंच मला सरळ सरळ कटवायला बघत होते, पण मी म्हणाले, मला त्यांच्याबरोबर राहायचं आहे. काय बोलायचं ते माझ्यासमोर बोला. कोण तुम्ही? तुमचा काय संबंध? मी एक स्त्री आहे आणि स्त्री या नात्यानं मी त्यांच्याबरोबर आत येणार आहे. तुम्ही मला अडवू शकत नाही. चला हो आत. मी त्या बाईला म्हणाले. माझ्या ठाम आवाजानं सरपंच गप्प बसले, तर ती बाई आपलेपणानं माझ्याकडे बघायला लागली. तिला माझा आधार वाटत असावा. चावडीत पहिल्यांदाच जाणारी, तेही अशा कामासाठी. तिचं घाबरणं स्वाभाविक होतं. अशावेळी कोणी बरोबर असलं की धीर येतो. तसंच तिचंही झालं असावं. चला, मी तिला घेऊन आत गेले. आत एक पिकल्या केसांचा, भारदस्त व्यक्तिमत्वाचा, साठीच्या पुढचा माणूस खुर्चीवर बसला होता. त्याच्यासमोर अदबीनं राहून सरपंच म्हणाले, सावकार, आली बघा हौशी. अच्छा, म्हणजे हा सावकार आणि हा आमदारकीच्या इलेक्शनला राहणार आहे, म्हणून याला हे प्रकरण वाढवायला नको आहे. आपल्या दिवट्या पोराचा गुन्हा दडपून टाकणार आहे हा. सगळं माझ्या लक्षात आलं. बोल ग, काय झालं? सावकारानं विचारलं. तिच्याबद्दलची तुच्छता सावकाराच्या शब्दात तर होतीच, पण डोळ्यात सुद्धा दिसत होती. तुमच्या पोरानं माझ्या सुनावर हात टाकला, अब्रू घेतली तिची. सावकाराच्या डोळ्यांना डोळे भिडवून हौशी म्हणताच सावकार म्हणाले, आधी नजर खाली कर, नजर खाली कर. वर तोंड करून कुणासंग बोलती असते कळतंय काय तुला? खाली बघून बोल. काय झालं चावडी मोर बोंबलायला? सावकाराची भाषा ऐकून मी उडालेच. माझ्या सुनाची आबरू. त्या बाईचा आवाज गोठलाच. कुठल्या आबरूची गोष्ट करतेस ग तू? आबरू हाय का तुला? दीड दमडीची बाई तू, कुठली आबरू घेऊन बसली आज? सावकार म्हणाले. मला सावकाराचा भयंकर राग आला. असं बोलतात बायकांशी? उद्या निवडून आल्यावर काय करेल हा? अशा माणसाला त्याची जागा दाखवायलाच हवी, आणि ती इलेक्शनला पाडूनच दाखवायला हवी. इलेक्शन जिंकण्यासाठी का होईना गोड बोलावं माणसानं. एवढंही सौजन्य नसेल तर काय याची लायकी मग? मी काही बोलणार एवढ्यात सरपंच त्यांच्या कानाशी काही बोलले. तसे माझ्याकडे पाहत सावकार सरपंचांना म्हणाले, मिटवूया म्हणता सगळं? ठीक आहे, बोला तुम्ही. कितीला कंडका पाडूया तुम्ही सांगा, माझी तयारी आहे. नाही, व्यवहाराचं तुम्हीच बोला. मी दोघांकडे बघायला लागले. कुठल्या व्यवहाराचं बोलतायत हे? मला जास्त विचार करावाच लागला नाही. सावकार त्या बाईला म्हणाले, हे बघ, सरपंच 10,000 देतील तुला, ते घे आणि तोंड बंद कर.
जा आता मुकाट्यानं, जा. ती बाई हक्का बक्का बघतच राहिली. माझा तर माझ्या कानावर विश्वासच बसत नव्हता. कुणीच काही बोलत नाही हे बघून सावकार पुन्हा म्हणाले, 10,000 कमी होत्यात काय? चल आणि 5 घे आणि जा इथनं. आता तोंडातनं एक शब्द काढलास तर बघ, माझ्याशी गाठ आहे. माझा भडकाच उडाला एकदम. आता गप्प राहणं शक्यच नव्हतं. काय हे, पैशानं तोंड बंद करता हिचं? मी तिरस्करानं म्हणाले, 15,000 अब्रू विकत घेऊ बघता हिची? 15 कमी होत्यात काय? चल 20 घे आणि जा आता. माझं डोकं थडथडायला लागलं. काहीच लाज कशी नाही यांना. अशा लोकांची धिंड काढली पाहिजे गावातून. इलेक्शनला उभा राहतोय म्हातारा. माझा अगदी जळफळाट होत होता. तुमचा मोबाईल वाजतोय बघा. सरपंच म्हणताच माझ्या कुठं लक्षात आलं आपल्याला कार्यक्रमाला जायचं आहे. मी मोबाईल काढून बघितलं तर 7-8 मिस कॉल. बापरे, मला रिंग ऐकायलाच आली नव्हती. कुठं आहात मॅडम? जयश्री मॅडमचा फोन. अहो किती उशीर झाला, 3 वाजायला आलेत. फोन का उचलत नाहीत तुम्ही? आलेच 5 मिनिटात येते, मग बोलते तुमच्यापाशी. मी फोन कट केला. त्या बाईला म्हणाले, चला बाई. कुठं? ती घाबरलीच. घाबरू नका, चला तालुक्याला जाऊन पोलीस स्टेशनला FIR नोंदवूया तुमच्या सुनेचा. सावकार गडबडून सरपंचाकडे बघायला लागले. सावकार घाबरू नका. सरपंचाने त्यांना विश्वास दिला. जाऊ दे त्यांना, काय करायचं ते करू दे, आपलीच माणसं आहे तिथे. बघतेच मी पण आता तुमची माणसं काय करतात ते. सगळ्याच गोष्टी पैशाच्या जोरावर दडपता येत नसतात, मी रागानं म्हणाले आणि त्या बाईला घेऊन बाहेर पडले. अजून माणसं होतीच बाहेर. तिला घेऊन मी बाहेर पडताच लोक आश्चर्यानं बघायला लागले. मिटवलं वाटतं सगळं. एक आवाज आला, पैसे मोजल्यावर सगळं मिटतंय. दुसऱ्यानं साथ दिली, बायकासनी कोण कुत्रं विचारतं इथं, सगळी मोगलाई लागून राहिली या गावात. एक आवाज संतापाचाही होता. अगदीच काही निराश व्हायचं कारण नव्हतं. मला आशा वाटली आणि मनात काही चमकलं. तीच आशा मनाशी पक्की करून दुकानासमोर जाऊन गाडी काढली. गाडी सुरू करून तिला म्हणाले, बसा माग. कवा बसलो नाही वो गाडीवर म्या. ती घाबरून राहिली. घाबरू नका, घट्ट धरून बसा मला. ती बाई मग खरंच मला धरून बसली. तिला घेऊन मी सरळ कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले. गेटवर 7-8 बायका वाट बघत राहिल्या होत्या. माझ्या मागे बसून आलेल्या बाईला बघून त्यांना आश्चर्य वाटत असावं. एवढी अडाणी गावंढळ बाई यांच्याबरोबर कशी, असा काहीसा भाव त्यांच्या नजरेत वाचता आला. सॉरी, उशीर झाला मला म्हणत मी खाली उतरले. त्या बाई पण उतरल्या. कोण आहेत या, एकीनं चाचरतच विचारलं. चला सांगते म्हणून मी आत जायला निघाले. एका हातानं त्या बाईचा हात धरून तिला घेऊन सरळ स्टेजवर गेले. समोर 500-600 तरी बायका होत्या. काही सुशिक्षित, काही अशिक्षित, काही या बाईसारख्या अडाणी बायकाही होत्या. सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होतं. हा काय प्रकार, ही बाई का स्टेजवर? काही अशिक्षित बायका तर स्टेजकडे हात दाखवून एकमेकींना काही सांगत होत्या. म्हणजे त्या हिला ओळखत होत्या तर. बसा मॅडम, बसा. त्यांनी मला खुर्चीवर बसवण्याचा प्रयत्न केला, पण खुर्चीवर न बसता मी सरळ माईक समोर गेले. स्टँडला लावलेला माईक काढून हातात घेऊन त्या बाईचा हात धरून स्टेजच्या समोर येऊन राहिले आणि स्टेजवरच्या बायकांकडे एकदा पाहून समोर बसल्या सगळ्या बायकांना उद्देशून म्हणाले, आज 8 मार्च जागतिक महिला दिन, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा दिवस. आणि आज महिला दिनाच्या दिवशी तुमच्या गावातल्या एका बाईवर बलात्कार झाला आहे. ह्या बाई, माझ्याजवळ राहिलेल्या बाईंकडे हात करून मी त्यांना विचारले, तुमचं नाव काय? हौसाबाई. आडनाव वाघमोडे.
तर या हौसाबाई वाघमोडे यांच्या सुनेवर आज बलात्कार झाला आहे. भयग्रस्त चेहऱ्याने बायका आपापसात कुजबुजायला लागल्या. मी कार्यक्रमासाठी वेळेतच आले होते. 1:45 वाजता गावात पोहोचले होते. चावडीसमोर गर्दी दिसली. जाऊन बघते तर या बाई रडत बसल्या होत्या. तुम्हीच सांगा, जागतिक महिला दिनादिवशी एक बाई चावडीसमोरच्या गर्दीत छाती बडवून घेत रडत बसली असेल तर तिची चौकशी न करता सरळ व्याख्यानाला येणं कसं शक्य होतं मला? तर या हौसाबाई वाघमोडे यांच्या सुनेवर तुमच्या गावच्या सावकाराच्या मुलाने आज सकाळीच बलात्कार केला आहे. तिची इज्जत लुटली आहे. हे ऐकताच, अहो बाई, काय बोलताय हे? स्टेजवर बसल्या एका खानदानी दिसणाऱ्या बाईनं मला अडवलं. काय सांगताय हे? माझ्या हातातून माईक घ्यायचा तिनं प्रयत्न केला. लक्षात आलं ही सावकार कुळातली असावी. तिला दाद न देता माईक ओढून मी बोलायला सुरुवात केली. एवढ्या बायकांसमोर तिला मला थांबवता आलं नाही. तर ह्या बाईच्या सुनेवर सावकाराच्या मुलाने बलात्कार केला आणि त्यासाठी ह्या बाई चावडीसमोर रडत बसल्या होत्या. न्याय मागण्यासाठी, बलात्कार केल्याचा गुन्हा नोंदवण्यासाठी. पण न्याय राहिला बाजूला. उलट सगळे या बाईची टिंगल करत होते, अगदी माझ्यासमोर. सुनेची इज्जत घेतली म्हणतीस, तुझ्या सुनेला इज्जत आहे काय? इथं पासून तुझी लायकी काय? तुझ्या सुनेची लायकी काय? सावकाराच्या पोराची लायकी काय? घरंदाज पोरग तुझ्या सुनेवर हात कसा टाकेल? इथंपर्यंत बोलून हिचा अपमान तर करत होतेच, पण टिंगल उडवून हिच्यावर अविश्वासही दाखवत होते. सावकारांनी तर कहरच केला. 15,000 रुपये देऊन तिला विकत घेण्याचा प्रयत्न केला. तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला. पोलिसात जाण्यासाठी हिला घेऊन निघाले तर जा, काही बिघडणार नाही, आपलीच माणसं आहेत तिथे, असं म्हणून बलात्काराचा फज्जा उडवला त्यांनी. म्हणूनच पोलीस स्टेशनला जाण्यापूर्वी मी हिला घेऊन आधी तुमच्यासमोर आले आहे, तुम्हाला हे सगळं सांगण्यासाठी. तुमची परीक्षा आहे आता. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी एक व्हायचं की सावकारशाहीला शरण जायचं. निवड तुम्हाला करायची आहे. तुमच्यासमोर आज हे आव्हान उभं आहे असं समजा. आज हिच्या सुनेवर बलात्कार झाला. उद्या तुमच्या लेखी सुना बळी पडतील. तुम्ही सुद्धा बळी पडाल. काय करायचं ते तुम्ही बघा. काळ सोकावतो आहे. वेळी सावध व्हा, सावध व्हा. खऱ्या अर्थानं जागतिक महिला दिन साजरा करायचा असेल तर सगळ्या चावडीसमोर जाऊन बसा. अन्यायासाठी दाद मागा, आवाज उठवा, तुमची शक्ती दाखवा. नसेल तर इथून पुढं गावात जागतिक महिला दिन कधीही साजरा करू नका. कृती नसेल तर दाखवेगिरी कशाला? काय कामाची? महिला दिनाचा सण करू नका. बैल पोळ्यासारखं एक दिवस मिरवून घेऊ नका. न्यूयॉर्कमधल्या कामगार स्त्रियांसारखं अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी रस्त्यावर या. जाते मी, असं म्हणून हौसाबाईला घेऊन तिच्या घरी गेले. मघाचपासून डोकीत वळवळणारा प्रश्न मी तिला विचारला. एवढं सगळं झालं हौसाबाई, चावडीसमोर तुम्ही एकट्याच रडत बसला होतात, पण तुमच्यासोबत तुमच्यापैकी कुणीच कसं तुमच्या पाठीशी नव्हतं? बायका नाहीत, पुरुष नाहीत, असं का? हौसाबाई म्हणाली, काय सांगायचं ताई, साट लोट केल्यासारखं आमची लोक राजकारणाच्या युतीत गेल्यात ना. मग सावकाराविरुद्ध कोण बोलणार? राजकारणानं बापू यांचं हात बांधले आलं आणि बापू यांनी बायकांचं पाय बांधले आलं. त्यात आम्ही सासवा सुना अशा इदवा बाया. आम्हासनी कोण विचारणार? कोण आमच्या मागे राहणार? आमच्या संग कसं बी वागलं तरी कुणाचं काय जाणार आहे? त्यासनी आता आमच्यासारख्या गरीब बाया बापड्या दिसत नाहीत. दिसती ती सत्ता, खुर्ची पाहिजे ना. मग आमच्यासारख्या बायांचं काय का होईना? तिच्या डोळ्यात पाण्याचा टिपूस नव्हता. होती ती उद्विग्नता, होता पराजयाचा हताशपणा.
तरी लढण्याची जिद्द. लक्षात आलं, जात, धर्म, राजकारण, पुरुषी व्यवस्था या सगळ्यांच्या पार खालच्या पातळीवर असते स्त्री. त्यातून विधवा असेल तर आणखीनच खाली. हौसाबाईनं आपल्या शब्दात ते किती छान सांगितलं होतं सगळं. तिच्या तर्काचं मला कौतुक वाटलं. कोण म्हणतं अडाणी बायकांना राजकारण समजत नाही? अंतर्गत राजकारण समजत नसेलही, पण स्वार्थासाठी दुसऱ्यांचा बळी देणाऱ्यांचं राजकारण समजतं. त्यांना समजतं, पण इलाज नसतो, एवढंच. हौसाबाईला उतरवून तिच्या सुनेला गाडीवर घेऊन मी तालुक्याला जायला निघाले. गावातून बाहेर पडले, मुख्य रस्त्याला लागले. गाडी थांबवून हौसाबाईच्या सुनेला म्हणाले, घाबरू नकोस, मी आहे. तिथं काय विचारतील ते न घाबरता खरं खरं सांग. काही लपू नकोस, कुणाला घाबरू नकोस. सावकाराच्या पोराचं नाव सांग. तिथं आणखी कुणी असेल तर त्यांचीही नावं सांग. चल चल आता जाऊया. घाबरले तिच्या पाठीवर हात ठेवून, चल बैस म्हणून तिला घेऊन मी निघाले. मनात विचार आला, जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपण रान उठवूया. गावातल्या बायकांना आव्हान केलंच आहे. निम्म्या बायका जरी चावडीसमोर जाऊन बसल्या तरी काम सोपं होईल. कुठं जाईल सावकार आणि त्याचा मुलगा? अशांना धडा शिकवलाच पाहिजे. पाठीमागून टू व्हीलरच्या हॉर्नचे अनेक आवाज ऐकायला आले. मी आरशात पाहिलं तर पाठीमागून 8-10 टू व्हीलर येत होत्या. त्यावर सगळ्या महिला होत्या आणि डॉक्टर जयश्री आवळेकर पुढे होत्या. मला आता धीर आला, अंगात 10 हत्तींचं बळ आलं. आपण एकट्या नाही आहोत याची जाणीव झाली. काय व्हायचं ते होऊ दे, आता आपण प्रयत्न करायचा. हिला न्याय मिळायलाच हवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.